तर 2 महिने झालं माझं वजन 2 महिन्यामध्ये 15 किलो वाढलंय. 15 किलो. बघा मग आता माणसानं कोणत्याही गोष्टीची हायगई केली की ती कशी भवतीया अंगाशी येतीया. आता हे वजन कमी तर करायचंय मला, पण वजन कसं काय वाढलं हे बी तर तुम्हाला सांगते की. ऐका तुम्ही लक्ष देऊन जरा, वजन माझं का वाढलं. तर बघा, माझं यूट्यूब चॅनल त्याच्यावर ते स्ट्रॅक पडल्या. स्ट्रॅक ते माहिती नाही कुणं पाडल्या आणि कुणं नाही पाडल्या आणि काय झालं. तर पण ते माझं चॅनल जे आहे ना, अर्निंग बी करू लागलं, ग्रो बी झालं होतं. त्याच्यामुळं होऊ शकतं कदाचित असं. पण जे झालं ते झालं, आता होऊ द्या. आपला काय सुरुवातीपासून हेच नव्हतं, पोट भरायला. आता मी पोट तर भरतेच की, म्हणून तर वजन वाढलंय. आणि दुसरं कारण वजन वाढण्याचं ते बघा, टायमाला जेवायला मिळालंय. आणि जेव्हा हे यूट्यूब चॅनलवर मी काम करीत होते ना, कंपल्सरी ॲक्टिव्ह जेव्हा होते ना यूट्यूब चॅनलवर, तेव्हा मला पाणी खाण्याचं एक भान राहत नव्हतं, सूध राहत नव्हती जेवणाची, पोटाला पोटभर खाण्याची. अशी गोष्ट असते या. माणूस जिथं महत्त्व मिळतंय तिथं पळतंय, आहे का नाही. आता मला जेव्हा यूट्यूब चॅनलवर अर्निंग होत होती, ग्रो झालं होतं माझं चॅनल, तेव्हा मला भूकच लागत नव्हती. पण माझ्या चॅनलला बंद केलं, माझं चॅनल एकदम खाली आणून सोडलं. त्याच्यामुळं माझ्यावर फरक किती पडला, काय पडला आणि कसा पडला, तर वजन वाढलं बघा. आता वजन वाढलं या, आणि ते कमी करायचं या. पण त्याच्यासाठी सुद्धा मेहनत करू वाटना या वजन कमी करण्यासाठी. आणि मेहनतीशिवाय फळ मिळत नाही कुठल्याही गोष्टीला. आता मेहनत कशी करायची, तर दिवसातून एक अर्धा तास तरी आपल्या स्वतःला शरीर कसरत करण्यासाठी द्यावा लागतं या. हे तर तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, कारण की मी कंपल्सरी कसरत करत होते. आणि ती मी बंद केली होती आता कसरत करायची. का बंद केली होती, तर खरंच मी डिस्टर्ब होते आणि माझं कॉन्फिडेंट कुठंतरी घालवलं होतं. हां, कॉन्फिडेंट माझं गेलं होतं बरं का. पण कॉन्फिडेंट किती दिवस जातं या, जोपर्यंत आपण काही गोष्टी पचवायला शिकत नाही तोपर्यंत. आता नवीन नवीन मला झाला त्रास माझ्या चॅनलमुळं. पुन्हा पुन्हा मला काहीच वाटेना त्या चॅनलचं, आणि पुन्हा तर मी ॲक्टिव्हसुद्धा राहीना ह्या यूट्यूब चॅनलवर. राहते का, नाही, इच्छाच नाही माझी. हां, तर वजन तर मी कमी करणार बघा. रोज उकडलेले अंडे खाणार, रोज. कळलं का. उकळलेले अंडे खाणार, आणि थोडंसं जेवणावर लक्ष कमी करावं लागेल. पण आता ते कंट्रोल व्हाय नाही कसं काय की जेवणावर लक्ष चाललंय या. टाईम टू टाईम हाणायला दाबून
आता येतंय नवरा घेऊन काही ना काहीतरी खायला, बसते पचकल मांडून, मळा 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 खायचंच. असं व्हायलं या. तर कंट्रोल नाही ठेवला मी स्वतःवर खाण्यापिण्याच्या बाऱ्यात, म्हणून वजन वाढलंय. आणि ते वजन कमी करण्यासाठी काही दिवस थोडंसं जेवणावर लक्ष कमी करायचं आणि उकडलेले अंडे खायचे सकाळी नाश्त्यामध्ये, दुसरं काहीसुद्धा खायचं नाही. आणि त्या अंड्यातलं बीळ जे असतं का पिवळं, ते नाही खायचं, फक्त ते सफेद सफेद असतं का ते खायचं. तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये जे चरबी, फुकटची चरबी साठली ना, ती जळून जाते, ती निघून जाते, ती कमी होती. आणि तसं बघायला गेलं तर ते पिवळं म्हणते तर खाऊ नका, पण त्या पिवळ्यामध्येच खरं तर त्याच्यामध्ये एक विटामिन असते आणि ती शरीराला चांगली असते. पण काही दिवस आपण नाही खायची, कारण की आपल्या शरीराला जास्त झालंय जरा काय. ते कमी करण्यासाठी नाही खायचं, बस, बाकी काय नाही. तर मग तुम्हाला वाटतंय का खरंच बॉडी झाली वंदनाची? सांगा कमेंट करून बरं का. चला बाय.